सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा कर्मसाक्षी स्वर्गीय नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या स्मृतीस्थळास जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न। धुळे शहरातील सातपुडा प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक तथा कर्मसाक्षी स्वर्गीय नानासाहेब प्रेमचंद जाधव यांची जयंतीनिमित्त आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी धुळे शहरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या प्रांगणात परिसरात असलेल्या नानासाहेब यांच्या स्मृतीस्थळास संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट सुधीर जाधव यांच्या मार्गदर्शनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी ॲडव्होकेट सुधीर जाधव यांनी नानासाहेब यांच्या कार्याचा उल्लेख करताना म्हटले की नानासाहेबांनी शिक्षणाला समाजोत्थानाचे प्रभावी साधन मानले। त्यांनी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली। त्यांच्या अथक परिश्रमामुळे संस्थेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान मिळविले। कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर शेवटी उपस्थितांनी संस्थापकांच्या आदर्श कार्याचा वारसा जपण्याचा संकल्प केला। तर यावेळी भारत ज्योती श्रीमती आशाताई प्रेमचंद जाधव, अध्यक्ष सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ धुळे, आप्पासाहेब ॲडव्होकेट सुधीर प्रेमचंद जाधव, अध्यक्ष सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे, विश्वस्त सौ प्रतिमा सुधीर जाधव, रोहन सुधीर जाधव, माजी प्राचार्य जवाहर पवार, श्री डॉक्टर युवराज आडे, गुलाबराव नेरकर, SV पाटील, अयूब खाटीक, बैसाने, राजेंद्र खैरनार, अरूप पटेल, सौ सुनीता जवाहर पवार, माजी प्राचार्य सौ डॉक्टर सुजाता युवराज आडे, प्राध्यापक श्री प्रेमसिंग चव्हाण, माध्यमिक आश्रमशाळा नगाव हिल, सातपुडा विद्यालय मुख्याध्यापक HY पवार, प्राथमिक आश्रमशाळा मुख्याध्यापक भोमराज पवार, श्री हर्षल पवार, दीपक राठोड, TK राठोड, सुरेश जाधव, AK राठोड, शिवदास चव्हाण, विठ्ठल चव्हाण व संस्थेचे सर्व विश्वस्त सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वृंद मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज 2025 जवळपास नानांची 91 91वी जयंतीच्या निमित्ताने सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळेच्या संकुलात स्वर्गीय नानासाहेबांचं स्मृतीस्थळावर त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत। आज नानासाहेबांची जयंती म्हणजे त्यांनी आयुष्यभर कष्टाने आणि संघर्षाने केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा समाजाने किंवा समाजातील आपण सर्व घटकांनी कुठंतरी त्याला उजाळा दिला पाहिजे, त्यांच्या कार्याचं स्मरण केलं पाहिजे आणि त्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं नानासाहेबांच्या या आयुष्यभर अगदी संघर्षमय पद्धतीने सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे या संस्थेची स्थापना करून गोर गरीब, मागासवर्गीय, त्यात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, वंचितांसाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिक्षणाची ही गंगा त्यांनी सातपुडा संस्थेच्या माध्यमातून सुरू केली, अवतरली आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने या संस्थेचा विस्तार प्राथमिक शिक्षणापासून निवासी आश्रमशाळा, मुलामुलींसाठी शिक्षणासाठी राहून खाऊन शिकण्यासाठी छात्रालय, विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय आणि
सिनियर कॉलेजपर्यंत म्हणजे उच्च शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंत च्या शैक्षणिक शाखांची विविध दालनं उघडून आज त्या विविध शाखांमधून हजारो मुलं गरजू मुलं शिक्षण घेऊन आपलं जीवन सफल करत आहेत. चांगल्या पदांवर ते आज कार्यरत आहेत. विविध क्षेत्रात, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, शासकीय सेवेमध्ये या संस्थेचे अनेक विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यात कार्य करीत आहे. तो या संस्थेचा एक फार मोठा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही तर नानासाहेबांची मुलं आहोत, आम्ही ते काम करतोच आहोत. त्याबरोबर समाजातील अनेक घटकांनी सुद्धा त्यांच्या ह्या कार्याचं ह्या प्रसंगी स्मरण करून आणि त्याला आपल्याला आवश्यक असेल मदत करता येत असली तर ती करावी, नाही करता आली तरी सुद्धा जे कार्य चालू आहे त्याला कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्याला हे जे या संस्थेच्या माध्यमातून जे गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं पवित्र कार्य चाललेलं आहे ते कुठेही थांबणार नाही याची सर्व समाजाने, समाजातील प्रत्येक घटकाने, आज इथं जमलेल्या सर्वांनी त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि नानासाहेबांनी हा सुरू केलेला शिक्षण रूपी गंगेचा प्रवाह अविरत चालत राहावा. या प्रसंगी जयंतीनिमित्त मी त्यांना हीच श्रद्धांजली आम्ही आश्वासित करू शकतो त्यांना, आणि त्यांना हीच आदरांजली मी वाहतो. आणि प्रत्येक वर्षी या संस्थेतील शैक्षणिक शाखांचे प्रत्येक घटकाने नानासाहेबांचा हा जयंतीचा दिवस हा अगदी उत्साहाने याकरता म्हणतो मी की आपण जे काही आहोत आज, हे जे काही त्यांनी निर्मिती केलेली आहे संस्थेची धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये, ह्या निर्मितीचे ते निर्माता आहेत. सुरुवातीला ज्या वेळेला त्यांना निर्मिती करायला पदोपदी अडचणी आल्यात, अनेक ठिकाणी त्यांना शासन स्तरावर म्हणा, समाजात म्हणा, अनेक अडचणींवर मात करून नानांनी जे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं, त्यांच्या आयुष्यामध्ये अल्प शिक्षणामुळे गावात अल्प शिक्षणाची सोय होती त्या काळी, म्हणून नानांनी पहिली शाळा आमच्या गावी म्हणजे चिखली कानडीला काढली आणि गावातील गरजू मुलामुलींसाठी निदान किमान तिथे इयत्ता 10वी पर्यंत शिक्षणाची निवासी सोय निर्माण केली. आणि त्यातून आज जवळपास शेकडो मुलं अगदी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. त्यात निवासी मुलं पण असतात आणि मग गावातून येणारी गरजू मुलंही डे स्कॉलर म्हणून त्या शाळेत आज शिक्षण घेत आहेत आणि आपलं जे जीवन आहे हे सफल करीत आहे. नानासाहेबांचा मुळात हा उद्देशच त्यांनी संस्था काढण्याच्या वेळेला त्यांनी अगदी मनाशी चंग बांधलेला होता. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. समाज उत्थानासाठी शिक्षण किंवा शिक्षण घेणं किंवा मुलांना शिक्षण देणं हा सर्वात एक समाज उत्थानाचा मोठा मार्ग किंवा एक मोठं कार्य म्हणून ते मानून त्यांनी ही सुरुवात केली. आणि आज संस्थेला 61व्या वर्षात आम्ही आहोत. हे कार्य अविरतपणे गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुरू ठेवलेलं आहे. नानासाहेब असेपर्यंतही सुरू होतं, पुढेही सुरू आहे आणि अनेक वर्ष असंच सुरू राहील अशी ग्वाही संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी या प्रसंगी जयंतीच्या निमित्ताने
नानासाहेबांच्या त्या दिवंगत आत्म्याला देऊ इच्छितो आणि त्यांना मी आदरांजली वाहून अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. त्यांनी आयुष्यातलं एक मोठं काम केलेलं आहे, शिक्षणात दालन उघडं करून दिलेलं आहे. तर किती मोठा दृष्टिकोन त्यांच्याकडे असला पाहिजे. शिक्षण एका उपेक्षित समाजाला, दुर्लक्षित घटकाला शिक्षण देणं ही फार मोठं राष्ट्रीय कार्य आहे. ते राष्ट्रीय कार्य आमचे नानासाहेब प्रेमचंद जाधव यांनी केलेलं आहे. म्हणून अशा महान व्यक्तींच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी इथं येणं आमचं कर्तव्य आहे. तर आपल्याला एक छोटं मोठं काम वाटत असेल शिक्षणाचं, परंतु राष्ट्रीय काम आहे आणि फार फार मोठं कार्य आहे. कारण हा जो एक मोठा घटक, समाजाचा वंचित घटक हा याचा लाभ घेऊ राहिला, एक राष्ट्रीय कार्य, तो राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी नानासाहेबांचा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न आज सक्सेस झाल्यासारखं दिसतोय. कारण आपले जे समाज बांधव, तुम्ही विचार करा, अगर नानासाहेबांनी हे दालन आपल्याला उघडं करून दिलं नसतं तर आपली आज अवस्था काय राहिली असती? आपण शहरापर्यंत पोहोचू शकलो असतो का? आपण आज जे सुटापुटामध्ये फिरतोय असं करू शकलो असतो का? ही मेहरबानी नानासाहेबांच्या दृष्टिकोनाची. म्हणून आमचे सारखे कार्यकर्ते नानासाहेबांचे देणं लागतो आणि त्या उपकारापायी आम्ही इथे येऊन श्रद्धांजली वाहतो. ही महत्वाची गोष्ट आहे.